असं आहे की त्यांच्या पुढं प्रकृतीचे काही प्रश्न आहेत. त्याचं वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचे आम्हाला इलेक्शनच्या धक्काधक्कीला ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा होत नाही. आणि त्यामुळे ही रिस्क घेऊ नये असं मत अशा अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं. आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यांनी लढावं, पण ती काही आम्हाला पूर्ण करता आलं नाही. सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने चाललेला जिल्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर या जिल्ह्यांनी नेहमीच प्रेम केलं साधले. सिनियर पाटील होते तोपर्यंत आमच्या पुढे काही अडचणी नव्हत्या, पण त्यांची उमेदवारी नाही म्हणल्याच्या नंतर एकंदर सातारा जिल्ह्याचा अनेक वर्षाचा अनुभव आणि सातारा जिल्ह्याच्या जनतेचं राष्ट्रवादीच्या संबंधीचं सेवाचं भावना ही पाहिल्याच्या नंतर आमची जी राज्याची निवड समिती आहे याचे अध्यक्ष जनता पाटील आहेत, त्यांनी असं सुचवलं की सातारची पार्श्वभूमी लक्षामध्ये घेतल्याच्या नंतर मी स्वतः जाऊन तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा खर्च घ्यावा आणि म्हणून मी आजही चाललोय. आणि 2 तासांनी पुन्हा मुंबईला जाऊन आमच्या वाटी निवडणुकीच्या तयारीचं काम चालू आहे. सगळ्या तालुक्यातून सिनियर पर्सनच्या संबंधीची आस्था असली तरी त्यांना मला सांगावं लागलं की तुमचा माझ्याबद्दलचा आग्रह किंवा सिनियर पर्सनच्याबद्दलचा आग्रह हा विचार तुम्ही डोक्यातनं काढा. मला राज्यात आणि राज्याच्या बाहेरही निवडणुकीच्या प्रचारासाठी जावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये आणखी मी जबाबदारी आता घेऊ शकत नाही. त्यामुळे तो विषय आता संपला. त्यानंतर काय करावं या संबंधी सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा कानोसा आम्ही घेतलेला आहे. 2-3 आमच्या सहकाऱ्यांची नावं ही इथे सगळ्या सहकाऱ्यांनी सुचवलं आहे. ते जे काही आवाज आहे तो आमच्या राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या समोर आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये मी देईल आणि नंतर त्याच्यावर तिथे विचार केला जाईल. ही निवडणुकीच्या कृतीची स्थिती आहे. पण कोणकोणती नावं अजून या बैठकीत चर्चेतून पुढे आलेली आहेत तर तुम्हाला सगळं माहिती कशाला विचारायचं. तरी पण अधिकृत तुमच्याकडून नावं समजली की बाबा हे नावं जी आली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर, हां सत्यजित पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत, सुनील, सत्यजित आणि श्रीनिवास पाटील ही नावं आली. सातारा जिल्हा हा क्रांतीचा आहे. यापूर्वी सुद्धा आपण असं सांगितलं होतं की कुठं अन्याय होत असेल, कुठं अत्याचार होत असेल, सातारा जिल्ह्यातून उठाव केला जातो. तसं आज आपण ह्या लोकसभा निवडणुकीपासून काय उठाव करणार आहात, काय घोषणा करणार आहात? असं आहे की आमची पार्लमेंटची वर्गाची मीटिंग चालू आहे. 1 नंबर 2 ही निवडणूक वेगळ्या पद्धतीनं आम्हाला लढायची. त्याचं कारण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध विचाराने असलेले जे घटक आहेत अशांचं आमचं
एक संघ तयार झाला आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे, राष्ट्रवादी आम्ही कार्यकर्ता आहे, आणि त्याशिवाय डाव्या आणि प्रादेशिक विचाराचे जे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष असेल, CPM असेल, CPI असेल, RCI मध्ये काही घटक असतील, हे आम्हाला सगळ्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे उद्देशाला जे निर्णय घ्यायचे ते एकट्याने कुठच्या बसून निर्णय घेता येणार नाही. या सगळ्यांच्या विचार निर्णय करून ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. ती प्रोसेस आमची चालू आहे. कालच एक कालच एक आमची बैठक त्याची झाली. या बैठकीला सगळे हजर नव्हते, पण उद्धव ठाकरे होते, पृथ्वीराज चव्हाण होते, बाळासाहेब पाटील होते, जयंत पाटील होते, जितेंद्र आव्हाड होते, आणखी काही आमचे सहकारी होते. त्याच्यामध्ये साधारणतः अन्य पक्षांच्या बरोबर लवकर बोलायची प्रक्रिया आपण सुरू करावी आणि नंतर एकत्रित चित्र हे झाल्यावर आणि त्याबरोबर काही किमान कार्यक्रम उद्या निवडणुकीला जात असताना लोकांना जी कमीपण करायची तो भला मोठा अजेंडा करण्याची आमची मनस्थिती नाही. फारसे 7 महत्त्वाचे आहेत जे सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने